बातमीपत्राची सुरुवात ब्रेकिंग बातमीने जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना शिक्षा सुनावली गेलेली आहे। न्यायालयाने जामीन नामंजूर केलाय। सुनील केदार यांच्या लढ्यात आम्ही सोबत आहोत म्हणत समर्थनार्थ त्यांच्या बॅनर लावण्यात आलेले आहेत। सुनील केदार यांच्या गणेशपेठ कार्यालयावरती हे बॅनर्स लावण्यात आले। सध्या ते बँक घोटाळा प्रकरणात नागपूर कारागृहात शिक्षा भोगतायत। सुखात नसलो तरी दुःखात सोबत आहे अशा आशयाचे बॅनर्स युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांनी लावलेले आहेत। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमाणे यांच्याकडून। उदय, आता आपण पाहतोय हे अशा आशयाचे बॅनर्स लावलेले आहेत। शहरात कुठल्या ठिकाणी हे बॅनर्स लावलेत? खरं तर एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणी जे आहे ते सुनील केदार यांना नागपूर न्यायालयाने जी आहे ती 5 वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे आणि ती शिक्षा ठोठावल्यानंतर जे आहे ते सध्या तुरुंगात सुनील केदार यांचा मुक्काम आहे। ही नवीन वर्षाची पहाट देखील सुनील केदार यांची तुरुंगात झालेली आहे। मात्र सुनील केदार यांचं जनसंपर्क कार्यालय असलेलं गणेशपेठ बसस्टँड समोरील शेतकरी भवनच्या बाहेर सुनील केदार यांच्या समर्थकांनी आता होर्डिंगबाजी करायला सुरुवात केलेली आहे आणि कालही तुमच्यासोबत होतो, आजही तुमच्यासोबत आहे, आनंदात नाही पण दुःखात तुमच्यासोबत असल्याचे आशयाचे बॅनर जे आहे ते बंटी शेळके जे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहे यांनी लावलेला आहे। खरं तर सुनील केदार यांचा नागपूर ग्रामीणमध्ये वर्चस्व आहे, एक हाती काँग्रेसची सत्ता आहे। मात्र ज्या पद्धतीने त्यांना ही शिक्षा ठोठावली त्यानंतर कुठेतरी काँग्रेसला हा मोठा धक्का जो आहे तो मानला जात होता। अशा पद्धतीचे होर्डिंग जे आहेत ते जी नागपूरमध्ये काँग्रेसची सभा झाली होती त्या सभेच्या वेळी देखील लावण्यात आले होते। मात्र आपण आता पाहिले सुनील केदार यांना शिक्षा ठोठावून जवळजवळ 10 दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे। काँग्रेसचा एकही मोठा नेता जो आहे तो सुनील केदार यांच्या पाठीशी उभा असं चित्र नाही आहे। मात्र काँग्रेसचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते सुनील केदार यांच्या पाठीशी असल्याचे होर्डिंग्स किंवा त्यांच्या आंदोलनातून समोर येतात। त्यामुळे सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे। सुनील केदार सध्या तुरुंगात आहे। सुनील केदार यांचं राजकीय भविष्य काय हे सध्या कळायला मार्ग नसला तरी सुनील केदार यांचे समर्थक सुनील केदार यांच्या पाठीशी आहे, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या पाठीशी नाही असं चित्र सध्या राज्यात आणि नागपुरात तयार झालेलं आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सविस्तर तपशिलासाठी।